हाय फ्रेंड्स, मी करिश्मा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल माझ्या मोठ्या चुलत्यांचा 60वा वाढदिवस होता. तुम्ही पाहू शकता. हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही प्रथमच फोटोशूट चालू केले. हे माझे मिस्टर, ह्या आहेत माझ्या भाऊ व वहिनी आहेत. त्यानंतर हा फॅमिली फोटो घेतला. नंतर म्हणलं चला स्वतःची पण एक सेल्फी झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय शोभा नाही. नंतर काही पिक्स क्लिक केले आम्ही. तुम्ही पाहू शकता एकदम आमचे मोठे चुलते एकदम टकाटक छान असे तयार झाले आहे. आणि ते पूर्ण फॅमिली आहे, मोठी आई बहीण वगैरे सगळेजण आहेत. तुम्ही पाहू शकता इथं गप्पा गोष्टी रंगल्या आहेत. तर थोडंसं शूट करावं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि डेकोरेशन पण खरंच खूप सुंदर होतं. तुम्ही पाहू शकता मोठी आई आणि मोठे पप्पा परिवाराकडून बसले आहेत. आणि इकडे कविता मी जी केली ती बोलते. आयुष्यात सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तर पप्पांसाठी काही 4 ओळी केल्या आहेत, तर ऐका. पप्पा, तुम्हाला 60व्या सर्वजण भावुक झाले होते. हार्दिक शुभेच्छा. तुम्ही 100वी गाठावी हीच अंतःकरणातून आमची इच्छा. मागे वळून पाहताना खूप काही आठवत आहे ना. इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हताच, म्हणून हृदय दाटून येते ना. नातवंड, सुना, बायको, भाऊबंद आणि आम्ही, आमच्या मोठी आई खूपच भावुक झाली होती. कारण कविताच एक माध्यम आहे ज्याच्यात आपल्या भावना उतरल्या जातात. हे मात्र तुम्ही आज विसरलात. माझे पप्पा कडक आणि चिडचिडे म्हणून आम्ही तुम्हाला ओळखायचो, पण खरं सांगू तितकेच तुम्ही हळवे आहात ते मात्र आम्ही विसरायचो. मी आयुष्यात हरू नये अशी तुम्हाला कायम भीती वाटायची, पण पप्पा तुम्ही आज जग जिंकले, कारण तुमच्या सोबत आई कायम उभी होती. मला माहित आहे खूप छान वाटलं. छोट्या छोट्या कार्यक्रमातूनच नाती जपली जातात आणि सर्वजण एकत्र येतात. पण खरं सांगू का पप्पा, आमच्यापेक्षा जास्त प्रेम ते तुम्हावरच करतात. तुमच्या आयुष्यात सुख भरभरून यावं, दुःख हे आपोआप निघून जावं हीच सगळ्यांकडून आकांक्षा. 100वा वाढदिवस थरथरत्या हाताने पुन्हा इथेच व्हावा हीच ईश्वरचरणी अपेक्षा. त्यानंतर सगळ्यांना आवडलं सुद्धा. आणि तिथून पुढे बर्थडेची शोभा त्यानंतर मम्मीने मोठ्या पप्पांना घास भरवला केकचा. नंतर मोठ्या आईने सुद्धा तोंड गोड केला आणि आम्ही एक छोटंसं गिफ्ट त्यांना दिलं. नंतर थोडीशी सेल्फी घेतली. नंतर माझी लाडाची लेक ही पोएम बोलत होती माईकमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता जेवायला छान होतं. नंतर तिथून आम्ही निघालो. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.